चटपटीत अशी कैरीची चटणी नक्कीच करून बघा तोंडी लावायसाठी. तर इथं थोडीशी कैरी घेतली आहे, गूळ, शेंगा, लाल तिखट, कोथिंबीर, लसूण आणि एक कांदा चिरून घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ. आता कांदा, कैरीचे तुकडे करून घेतलेत. खलबत्त्यात आपल्याला सर्व साहित्य छान वाटून घ्यायचं आहे. खूप बारीक नाही वाटायचं, थोडंसं ओबडधोबडच ही कैरीची चटणी छान लागते. लसूण, शेंगा, कोथिंबीर, गुळाचा थोडासा तुकडा, लाल तिखट, मीठ. गूळ नसेल घालायचं तर साखर घातली तरी चालेल. इथं छान वाटून झालं आहे आपलं. आता जिरे, मोहरी, थोडीशी हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे. नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.